नमस्कार मित्रांनो, बाळ रडतंय म्हणजे लगेच काहीतरी मोठं झालंय असं नाही, पण बाळाचं रडणं हे त्यांचं एकमेव बोलणं असतं. मोठ्यांसारखंच मला हे हवंय किंवा मला त्रास होतोय असं त्यांना सांगता येत नाही, म्हणून बाळ रडून आपली गरज व्यक्त करतात. नवजात बाळ असो किंवा काही महिन्यांचं बाळ असो, रडणं नॉर्मल आहे. पण पालकांनी घाबरून न जाता रडण्यामागचं कारण ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. आज आपण बाळ रडण्याची 5 सर्वात कॉमन कारणं सोप्या भाषेत समजून घेऊयात. सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात जास्त आढळणारं कारण म्हणजे भूक. बाळाला भूक लागली की ते जोरात थांबत थांबत रडतं. तोंड हलवणं, ओठ चोखणं, तोंडात बोट घालणं अशी चिन्ह दिसतात. विशेषतः नवजात बाळ दर 2 ते 3 तासांनी दूध मागतं. आता दूध दिलं होतं असं वाटलं तरी बाळाची गरज वेगळी असू शकते. अशा वेळी दूध दिलं की बहुतेक वेळा बाळ लगेच शांत होतं. दुसरं कारण म्हणजे डायपर ओला किंवा घाण झालेला असणं. अनेकदा पालक हे लक्षात घेत नाहीत. ओला डायपर बाळाला खूप अस्वस्थ करतो. काही बाळ तर थोडंसं ओलं झालं की लगेच रडायला लागतात. म्हणून बाळ रडत असेल तर आधी डायपर तपासा. कोरडं, स्वच्छ आणि आरामदायक आहे का हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. तिसरं कारण म्हणजे झोप येणं किंवा जास्त थकवा येणं. मोठ्यांसारखंच बाळांनाही थकवा येतो, पण त्यांना झोप कशी घ्यायची हे कळतच नाही. खूप आवाज, जास्त लोक किंवा जास्त खेळणं झालं की बाळ ओव्हर स्टिम्युलेट होतं आणि मग रडायला लागतं. अशा वेळी बाळाला शांत जागी घ्या, लाईट कमी ठेवा, हलकेच अंगावर घ्या. अनेकदा बाळ झोपेत गेलं की रडणं थांबतं. चौथं कारण म्हणजे पोटात गॅस किंवा पोटदुखी. हे कारण खूप कॉमन आहे. विशेषतः 1 ते 3 महिन्यांच्या बाळामध्ये दूध पिताना हवा पोटात गेली की बाळ अस्वस्थ होतं. बाळ पाय पोटाकडे वाकवतं, चेहरा लाल होतो, रडणं जास्त कर्कश होतं. अशा वेळी दूध दिल्यानंतर ढेकर येईल अशी स्थिती ठेवा. हलकी पोटावर मालिश करा. पण जर रडणं खूपच जास्त असेल किंवा बाळ दूध घेत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. 5वं कारण म्हणजे अस्वस्थता किंवा आजाराची सुरुवात. खूप गरम किंवा खूप थंडी, कपडे घट्ट असणं, मच्छर चावणं, ताप, कानदुखी, घसा दुखणं ही सगळी कारणं बाळाला त्रास देऊ शकतात. अशा वेळी बाळाचं रडणं नेहमीपेक्षा वेगळं, सतत आणि थांबत नाही असंच असू शकतं. दूध न पिणं, सुस्तपणा, ताप, उलटी, जुलाब यासारखी लक्षणं असतील तर हे नॉर्मल रडणं नाही आणि लगेच डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. शेवटी एवढंच लक्षात ठेवा, बाळ रडतंय म्हणजे ते हट्टी आहे असं नाही, तर ते आपली गरज सांगत असतं. शांत राहून एक एक कारण तपासा. भूक, डायपर, झोप, गॅस किंवा आजार. बहुतेक वेळा कारणं साधत असतं, पण काहीतरी वेगळं वाटलं, आईवडिलांच्या मनाला शंका आली तर थांबू नका. डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या, कारण बाळासाठी तुमचं लक्ष आणि वेळ हे सगळ्यात मोठं औषध आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.